नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम फ्युचर कॉप्स या अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण नळावरील पुढचे उदाहरण पाहणार आहोत। प्रकार तिसरा चालू आहे। प्रकार तिसरा त्याच्यातलं पहिला उदाहरण पहा। पहिल्या नळाने एक टाकी 8 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 12 तासात पूर्णपणे भरते आणि तिसऱ्या नळाने 30 टाकी 18 तासात पूर्णपणे भरते। पहिला नळ 2 तास चालला, यानंतर दुसरा नळ 5 तास चालला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल? पहा मित्रांनो, पहिला नळ 2 तास चालले, त्याच्यानंतर दुसरा नळ चालू आहे 5 तास चालला, म्हणजे पहिला नळ पहिले चालू आहे ते बंद झाल्याच्या नंतर दुसरा नळ चालू आहे, त्याच्यानंतर तिसरा नळ ती टाकी उरलेली टाकी किती वेळात भरेल हे आपल्याला विचारले। आता इथं 3 नळ आहे। पहिला नळ किती तासात भरतो? 8 तासात, बी हा नळ 12 तासात आणि सी हा नळ 18 तासात ती टाकी भरतो। यांचा आपण लसावी काढून घेऊ मित्रांनो। 8, 12, 18 यांचा लसावी काढू। बेचोक 8, बेसंग 12, बेनवे 18, बेदोनी 4, बेत्रिक 6, 9, 2 च्या खाली 3 1 3, 3 त्रिक 9, बेदोन 4, 4 त्रिक 12, 12 2 24, 24 गुणिले 3 बरोबर 3 चौक 12 2 हात 3 2 6 1 7। मित्रांनो लसावी किती आली? 72 आली। मित्रांनो ए हा नळ 8 तासात भरतो, बी हा नळ 12 तासात भरतो आणि सी हा नळ 18 तासात भरतो। मित्रांनो हे 72 आपण लसावी मागच्या उदाहरणासारखे भांडे समजून घेऊ, म्हणजे 72 भांडे त्यांना एकूण मिळून घासायचे। 8 हा एका तासाला 9 भांडे घासतो, बी 8 9 72 म्हणून 9 भांडे, 12 सकम 72 म्हणजे बी हा 6 भांडे घासतो, 18 चौक 72 म्हणजे सी हा एका तासाला 4 भांडे घासतो, सी हा 4 भांडे घासतो। मित्रांनो प्रश्न पहा, पहिला नळ 2 तास चालला, पहिला नळ सुरुवातीला 2 तास चालला म्हणजे 9 2 18, 2 तासात एका तासात 9 भांडे घासतो म्हणजे 2 तासात 18 भांडे, 2 तासात 18 भांडे त्याने ए ने घासले। दुसरा नळ 5 तास चालला, दुसरा नळ किती तास चालला मित्रांनो? 5 तास, 5 एका तासाला 6 भांडे घासतो म्हणजे 6 5 तासात 5 × 30, बी हा नळ 30 भांडे घासले। तर शिल्लक टाकी काढायच्या आधी आपण हे घासलेले भांडे वजा करावं लागेल। 8 3 आणि 1 4 म्हणजे एकूण 48 ए आणि बी ने भांडे घासले, 48 वजा करू, राहिले 4, म्हणजे इथं काय नाही म्हणजे हाच्या इथं 6 मधून 4 गेले, राहिले 2, एकूण आता उर्वरित सीला 24 भांडे घासायचे। सी हा एका तासाला 4 भांडे घासतो, म्हणजे एका तासाला 4 भांडे घासतो, तर 24 भांडे घासायला किती तास लागेल? 24 x बरोबर 24 भागिले 4, x बरोबर 6 तास। प्रकार तिसरा याच्यातला आता दुसरा उदाहरण पाहू। दुसरा उदाहरण काय म्हणते बघू। पहिल्या नळाने टाकी 9 तासात भरते, दुसऱ्या नळाने टाकी 18 तासात भरते, तिसऱ्या नळाने टाकी 27 तासात भरते। पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला, त्यानंतर दुसरा नळ 8 तास चालला व तोही बंद पडला, तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती वेळात भरेल? मागच्यासारखंच उदाहरण आहे मित्रांनो। आपण ए हा नळ म्हणजे पहिला नळ 9 तासात भरतो, बी हा नळ म्हणजे दुसरा नळ ती टाकी 18 तासात भरतोय आणि तिसरा नळ सी हा नळ 27 तासात भरते। यांचा आपण लसावी काढू मित्रांनो। 9 18 27 यांचा लसावी पहा मित्रांनो, 9 ना भाग जातो, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, म्हणजे नंतर भाग जातो का पहा? नाही भाग जात, म्हणून लसावी पहा 9 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3, लसावी बरोबर 9 2 18, 18 त्रिक 54, लसावी आली मित्रांनो 54। म्हणजे आता आपण ही लसावी काय समजणार आहोत? भांडे समजणार आहोत। ए हा 9, बी हा 18, सी किती तासात? 27 तासात। मित्रांनो यांना एकूण मिळून 54 भांडे घासायचे, तर ए हा एका तासाला किती भांडे घासतो? 9 सकी 54, बी हा एका तासाला 18 त्रिक 54 याला भागायचं म्हणजे एका तासाचं काम मिळेल आणि 27 2 54, सी हा 2 तास एका तासाला 2 भांडे घासतो। तर आपल्याला उदाहरण पहा, उदाहरण काय म्हणतो? पहिला नळ 3 तास चालला, पहिला नळ किती तास चालला मित्रांनो? 6 तास, 3 तास एका तासात तो 6 भांडे घासतो, 3 तास चालला, ए
3 गुणिले एका तासात किती 6 भांडे घासतो, म्हणजे एकूण किती भांडे घासले त्याने 18, आणि त्याच्यानंतर तो काम सोडून गेला. दुसरा नळ 8 तास चालला व तोही बंद पडला, म्हणजे दुसरा नळ पहा एका तासाला 3 भांडे घासतो, तर एका तासाला 3 भांडे घासतो आणि तो 8 तास त्यानं काम केले. 3 8 त्रिक 24, म्हणजे एकूण त्याने किती काम केले 24. आता या दोघांची बेरीज करू, म्हणजे सी साठी उर्वरित काम भेटेल. 8 आणि 4 12 2 हातच्याला 1 2 आणि 2 4. मित्रांनो या दोघांनी मिळून 42 भांडे घासले, उर्वरित सीला घासायचे. वजाबाकी करू, राहिले 4 मधून 2 गेले राहिले 2, 5 मधून 4 गेले राहिला 1. मित्रांनो सी हा नळ एका तासात 2 भांडे घासतो, तर 12 भांडे घासायला किती वेळ लागेल. 2 गुणिले x बरोबर 12, x बरोबर 12 भागिले 2 बेसकम 12, म्हणजे सी या नळाला 6 तास लागेल. प्रकार चौथा, याच्यातला आपण पहिला उदाहरण पाहू. पहिल्या नळाने टाकी 8 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 12 तासात पूर्णपणे भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल. मित्रांनो पहिल्या नळाने 8 तासात भरते, ए या नळाने ती टाकी 8 तासात भरते आणि बी नळाने 12 तासात भरते. फॉर्म्युला न वापरता आपल्याला हे काढायचं आहे. मित्रांनो हे लिहिताना अंशाच्या स्वरूपात लिहायचं, म्हणजे कसं ए हा नळ 1/a हा नळ दोन्ही मिळून ते टाकी एकच टाकी एकाच वेळी चालू व्हायले ना, तर दोन्ही मिळून ते टाकी भरणार आहे म्हणून बेरीज करायची आणि 1/b ह्या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. 1/a हा नळ किती तासात भरते 8 तासात, बी हा नळ 12 तासात भरते. मित्रांनो 8 आणि 12चे लसावी काढू साईडला. 4 2 8 4 त्रिक 12, 4 2 8 8 त्रिक 24, 24 लसावी येते, म्हणजे 8 त्रिक 24 12 2 24 भागिले 24, एकूण 3 आणि 2 5 भागिले 24. मित्रांनो शेवटच्या स्टेपला हे उलटं करायचं असतं. 24 भागिले 5, 5 चौक 20 राहिले 4 5 8 40, म्हणजे 4.8 तासात ते टाकी भरणार आहे दोन्ही मिळून. तर 8 पॉईंटच्या नंतर जे कन्वर्ट असतो त्याला 6 ने गुणायचं. 4 6 8 48, 4 तास 48 मिनिटांनी ती टाकी भरते. उदाहरण दुसरं पहा मित्रांनो. पहिल्या नळाने टाकी 12 तासात भरते व दुसऱ्या नळाने टाकी 24 तासात भरते. ए या नळाने 12 तासात, बी या नळाने 24 तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल. ए आणि बी हे नळ एकाच वेळी चालू व्हायले म्हणून यांची लसावी जर काढली 12 2 24, म्हणजे यांची लसावी 24 येते. ए हा नळ 12 तासात भरतो, बी हा नळ 24 तासात भरतो. 12 2 24, 24 1 24, लसावी किती आली 24. 2 आणि 1 3 भागिले 24, 3 1 3 3 8 24, म्हणजे एकूण 8 तासात एकाच 8 येते. मित्रांनो हे 8 म्हणजे 8 तासात ती टाकी पूर्ण भरेल, दोन्ही नळ पूर्ण भरतील. आजचे 2 उदाहरण झाले मित्रांनो. हे आता प्रकार 4 मधले. या आतापर्यंत आपले 4 प्रकार झाले. पुढील लवकर येईल.